मनोज जरांगेंना पोलिसांची नोटीस। जरांगेंना मुंबई आझाद पोलिसांची नोटीस गेलेली आहे। 10 नोव्हेंबरला हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे। जरांगेंसह 5 जणांना पोलिसांची नोटीस पाठवण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्यासह पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांनाही नोटीस बजावण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगेंना यावेळी पोलिसांची नोटीस बजावण्यात आली। मनोज जरांगे मुंबई आझाद 10 नोव्हेंबरला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस गेली आहे। अगदी बरोबर आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानीचे जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता त्याची चार्जशीट पाठवायची आहे। त्या अनुषंगाने त्यांचं काय म्हणणं आहे यासाठी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। 10 नोव्हेंबरला त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला जे आहे तिथे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। यामध्ये फक्त मनोज जरांगे पाटीलच नाही तर त्यांच्या सोबतचे जे समन्वयक आहेत इतर 5 जण पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत हे जे त्यांचे सहकारी आहेत मराठा समन्वयक यांनी या सगळ्या आंदोलनाच्या वेळेस प्रायोजक म्हणून बघितलं होतं। जी सगळी व्यवस्था असते ती बघितली होती। यांची तसेच यांनीच जे पोलिसांकडे परवानगी मागितली होती त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे। आता मनोज जरांगे पाटील हे यासाठी येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण ते जर आले तर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक या ठिकाणी जमा होऊ शकतात। त्यामुळे मनोज जरांगे पाटील येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। निश्चित धन्यवाद मनोज ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।